नमस्कार. तर आज शिवलेले ब्लाऊज तुम्ही पाहणारच आहात, पण त्यासोबत तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देते. तुम्ही सतत मला विचारता, की पाठीमागे बॅकग्राऊंडला जे काही ब्लाऊज हँग केलेले आहेत, ते कस्टमरचे आहेत का तुमचे? तर ते मी शिवलेले माझेच ब्लाऊज आहे. मी कस्टमरचे ब्लाऊज कधीही भिंतीला किंवा हँगरला अडकवून ठेवत नाही, कारण की कस्टमर कधी-कधी लवकर येत नाही आणि मग ब्लाऊज खूप दिवस असाच हँगरला अडकून राहतो. मग त्यावरती धूळ साचते आणि फिनिशिंगसुद्धा बिघडतं. त्यामध्ये मग कस्टमरचा लॉस होतो. त्यामुळे माझेच असे 3 ब्लाऊज जे आहेत, ते मी अडकवलेले आहेत. तर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. रिसेंटलीच एका व्हिडिओखाली मला कमेंट आली होती, की तुम्ही कोणत्या कटचे नेमके ब्लाऊज घालता? तर मी प्रिन्सेस कटच माझ्यासाठी शिवलेले आहेत. गेले 1.5 वर्ष झालं असेल मी माझ्या स्वतःसाठी एकही ब्लाऊज शिवलेला नाही. पण त्याआधी मी प्रिन्सेस कटच शिवत होते विदाऊट योगपट्टीवाला. पण पाहूयात आता नवीन जर काही शिवण्यामध्ये आलं तर नक्कीच शिवल किंवा वन टकसुद्धा शिवते मी, जे की इझी असतं शिवायला आणि पटकन शिवूनसुद्धा होतो आणि फिटिंगला व्यवस्थित बसतो. या व्यतिरिक्त मग मला 4 टक्स ब्लाऊजसुद्धा आवडतो, कारण की 4 टक्स ब्लाऊजसुद्धा असा आहे की जो परफेक्टली बसतो आणि छानसुद्धा दिसतं फिनिशिंग. बाकी भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.